जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. SIR मोहिमेत कथित गैरप्रकार, माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुखांचा गंभीर आरोप, BLOवर कारवाईचा थेट इशारा. आपण पाहत आहात द जनशक्ती न्यूज. आताची मोठी राजकीय बातमी. 285 पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील SIR अर्थात मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेदरम्यान कथित गैरप्रकार होत असल्याचा गंभीर आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी केला आहे. पलूस येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बाबा देशमुख म्हणाले की काही BLO राजकीय हस्तक्षेपातून चुकीच्या पद्धतीने मतदार नोंदणी करत असल्याची माहिती आणि पुरावे त्यांच्या ताब्यात आहेत, असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विवाहित, स्थलांतरित किंवा नोकरीनिमित्त बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या व्यक्तींची नावे स्थानिक मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने अर्ज भरून घेतले जात आहेत. बाबा देशमुख यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की नियमांचं उल्लंघन करून काम करणाऱ्या संबंधित BLO विरोधात जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच राज्य शासनाकडे तक्रार करण्यात येईल. तसेच आवश्यक असल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाईची मागणी देखील केली जाईल, असं त्यांनी सांगितलंय. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेही या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी करण्यात येणार असल्याचं सांगितलंय. या पत्रकार परिषदेला सांगली जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष सुरेंद्र चौगुले आणि पलूसचे युवा उद्योजक सागर नलवडे उपस्थित होते. महत्त्वाची सूचना: या वृत्तामध्ये मांडलेले आरोप हे संबंधित नेत्यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यांवर आधारित आहेत. या आरोपांची स्वतंत्र पडताळणी द जनशक्ती न्यूजनं केलेली नाही. संबंधित अधिकारी किंवा संबंधित पक्षाची भूमिका उपलब्ध होताच तीही निपक्षपणे प्रसिद्ध करण्यात येईल. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी द जनशक्ती न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. SIRचा प्रोग्राम आता सुरू आहे आणि दुबार मतं, बोगस मतं काढण्याची यंत्रणा सगळी शासनाने लावलेली आहे आणि परत नवीन 2000 च्या मतदार यादीप्रमाणे 2002च्या मतदार यादीप्रमाणे ही आता ती दाखवून त्यावेळेची नावं बघून आता परत सगळ्या नोंदणी 100% आपल्याला परत करायच्या. तर याच्यामध्ये BLOला काम गव्हर्नमेंटने दिले. BLO हे सरकारी पगार घेणारे नोकरदार आहे. कुठल्याही ठिकाणी काम करत असले तर त्यांना पगार सरकार देतं. त्यामुळं दुबार मतं नोंदवत असताना, बघत असताना समजून सुद्धा त्याने दुबार मतं नोंदवून घेतली तर त्या BLOवर फौजदारी कारवाई होईल. आणि नंबर 2, ज्या मतदाराला माहिती आहे आपलं 2 ठिकाणी नाव आहे तरी त्यांनी 2 ठिकाणी नोंदवण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार. आणि हे फौजदारी गुन्हे दाखल करायला भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुखांनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी ही यंत्रणा राबवलेली आहे. चांगलं काम झालं, अडचण नाही. आणि ही जी SIRची प्रक्रिया नोंदवण्याच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते बूथ कमिटीवरती कामाला लागले. परंतु या मतदारसंघामध्ये 20 ते 22 हजार मतं ही बोगस आहे, बाहेरचे. 25-25 वर्ष लग्न होऊन गेलेल्या मुली या मतदारसंघातले त्यांची पण नाव येत आहे आणि आता परत त्यांचे फोटो आणून परत दुबार नोंदवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. तर हे सगळं आम्ही आता बघितलं, आता बारकाईने सगळा अभ्यास चालू आहे आणि याच्यावरती आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहे. आमचे कार्यकर्ते या ठिकाणी मतदार नोंदणीचं काम या ठिकाणी करत आहे. परंतु बोगस मतं जर घुसवण्याचा प्रयत्न केला तर 100% फौजदारी कारवाई BLOवर होणार आहे आणि त्याची गंभीर दखल सगळ्या BLOनी, तहसीलदारांनी, प्रांतांनी घ्यावी अशी माझी विनंती. आता या मतदार याद्या दुरुस्त करत असताना माहिती असून सुद्धा समजा या मतदारसंघातली लोक कर्नाटक मधली आहेत तर ती कर्नाटकमध्ये आहेत आता, तरी त्यांचे फोटो आणून चिकटून परत ते मतदार यादीत नाव घुसवण्याचा प्रयत्न करत असतील तरी त्याच्यावर BLOवरती फौजदारी केस होईल. आणि नंबर 2, ज्या महिला 20-25 वर्ष 15 वर्ष लग्न होऊन बाहेर गेलेले
त्यांचे फोटो चिकटवून परत इथं घुसवण्याचा प्रयत्न करतायत, त्याच्यावर बी आमचं लक्ष आहे. आणि बाहेर कामानिमित्त गेले आणि ते तिथं स्थायिक झाले, त्यांना पण इथं आणून नोंदवण्याचा प्रयत्न करतात. ह्या सगळ्या गोष्टीचं पोस्टमॉर्टम आम्ही केलेलं आहे. आणि संबंधित BLOना माझी विनंती आहे, याच्यामध्ये कोण सापडेल तो 100% सस्पेंड होणार आहे. माझे हात जोडून विनंती आहे, डुप्लिकेटगिरी काही याच्यामध्ये करू नका. जे काम आहे ते नियमानं SRAच्या जे SRAचा कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमाच्या नियमानुसारच करा. नियम सोडून काय केलं तर आम्ही त्याला सोडणार नाही, कायदेशीर कचाट्यात घालून त्याची नोकरी जाईल आणि तो कायमचा विषय संपून जाईल. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना या आठवड्यात मी भेटणार आहे आणि आमचं मत आहे की मतदान सुद्धा थंबवर आलं पाहिजे. म्हणजे मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर त्याचा थंब किंवा त्याचे डोळे स्कॅन जर झाले तरच तो मतदान करायला पात्र आहे, अन्यथा त्याचं मतदान बोगस आहे असं गृहीत धरावं लागेल. ही प्रक्रिया राबवण्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना आता मागणी करतो.